श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्ययोग. श्री गणेशाय नमहा. मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक, तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला. तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्या योगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल तर ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ हलतात, त्याप्रमाणे त्याचे हृदय खंबीर खरे, परंतु त्यावेळी द्रवले. म्हणून मोह आधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे मोहामोहाने जर्जर झालेला पाहून शारंगधर काय बोलला ते ऐका. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, आर्यांनी सेवन करण्याला अयोग्य, स्वर्गप्राप्तीला विघ्न करणारा आणि असलेली कीर्ती घालविणारा हा हीनपणा तुझ्या मनात या लढाईच्या वेळी कुठून उद्भवला? तो म्हणाला, अर्जुना, या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय? तू कोण आहेस आणि हे काय करीत आहेस त्याचा अगोदर विचार कर. सांग, तुला झाले तरी काय? काय कमी पडले? काय करावयाचे राहिले? हा खेद कशाकरिता? एरवी तू अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीस, कधीही धीर सोडित नाहीस. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडी पळून जावे. तू म्हणजे साक्षात शौर्याचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. तू युद्धात शंकराला जिंकलेस, निवात कवचाचा ठाव ठिकाणा नाहीसा केलास. तू गंधर्वांवरही पराक्रम गाजविलास. तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्यही लहानच वाटते. पार्था, तुझा पराक्रम असा चांगला आहे, पण तोच तू यावेळी आपली वीरवृत्ती टाकून खाली मान घालून रडत आहेस. विचार कर, तू प्रत्यक्ष अर्जुन आणि करुणेने तुला दीन करून सोडावे. सांग बरे, अंधकार सूर्याला कधी ग्रासील काय? अथवा वारा मेघास कधी भ्याला आहे का? किंवा अमृताला मरण आहे का? अरे विचार कर, लाकूडच अग्नीला गिळून टाकील का? किंवा मिठाने पाणी विरेल का? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट मरेल काय? सांग बरं, बेडूक महासर्पाला गिळील का? कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करील का? असे अघटित कधी घडले आहे का? पण तो अघटित प्रकार तू मात्र आज येथे खरा करून दाखविलास. म्हणून अर्जुना, अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो. हा मूर्खपणा सोडून दे. उठ, धनुष्य बाण हाती घे. युद्धाच्या वेळी ही कुठली करुणा उद्भवली? अरे, तू जर चांगला जाणता आहेस तर मग आता विचार करून का पाहत नाहीस? युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे का? बोल. जगन्निवास पुढे अर्जुनाला म्हणाला, या वेळची तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकविणारी आहे. म्हणून शोक करू नकोस. तू पुरता धीर धर. अर्जुना, हा खेळ टाकून दे. तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे काय पुष्कळ यश तू जोडले आहेस त्याचा यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. लढाईच्या या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. हे तुझे आत्ताच का सोयरे झाले आहेत? यापूर्वीच तू हे जाणत नव्हतास का? किंवा या भाऊबंधांची ओळख तुला नव्हती का? आत्ताच त्यांच्याबद्दल विनाकारण हा फाजील कळवळा का बरं? आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन आहे का? तुम्हा एकमेकांना लढावयास निमित्त हे नेहमीचेच आहे. मग आताच काय झाले? ही ममता कुठून उत्पन्न झाली हे मला काहीच कळत नाही. पण अर्जुना, तू वाईट केलेस. अशी ममता धरल्यास असे होईल की असलेला मोठेपणा जाईल व तू इहलोकासह परलोकास अंतरशील. यावेळी अंतःकरणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही. लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती असते, हे लक्षात ठेव. याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला? देवा, ऐक, इतके बोलण्याचे काही कारण नाही. आधी तूच चित्तात विचार कर. हे युद्ध आहे का? हे युद्ध नव्हे, हा मोठा अपराध आहे. हा करण्यात दोष दिसत आहे. हे उघड उघड थोरांच्या उच्छेदाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे. पहा, आई बापांची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यांना संतोष व्हावे आणि पुढे आपल्याच हातांनी त्यांचा वध कसा बरे करावा. देवा, संत समुदायाला वंदन करावे अथवा घडले
तर त्यांचे पूजन करावे, पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी? त्याप्रमाणे आमचे भाऊबंध व गुरु आम्हाला सदैव पूज्य आहेत. भीष्म व द्रोण यांचा तर मी कितीतरी ऋणी आहे. ज्यांच्याविषयी मनाने वैर आम्हाला स्वप्नातही धरता यावयाचे नाही, त्यांचा देवा आम्ही प्रत्यक्ष घात कसा बरे करावा? यापेक्षा आग लागो या जगण्याला. सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे? जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रौढी ह्यांचा वध करून मिरवायची का? मी पार्थ, द्रोणांनी तयार केलेला त्यांचा चेला आहे. त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनी दडपलेला मी त्यांचा वध कसा करावा? अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मनाने उलटावे, असा मी काय भस्मासूर आहे का? देवा, समुद्र गंभीर आहे असे ऐकतो, तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते. परंतु या द्रोणाचार्यांच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाही. हे आकाश अमर्याद आहे खरे, पण एखाद्या वेळी त्याचेही मोजमाप होईल. पण त्यांचे हृदय अत्यंत गहन व खोल आहे, त्याचा ठाव लागावयाचा नाही. एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्र भंगेल, पण ह्यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न जरी केला तरी ह्यांचे मन आपला अविकारी धर्म सोडणार नाही. ममता आईनेच करावी असे म्हणतात. ते खरे आहे, परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता ही मूर्तिमंत आहे. अर्जुन म्हणाला, हे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भांडार, विद्येचा अमर्याद सागर आहेत. इतके हे मोठे आहेत, शिवाय आमच्यावर यांची कृपा आहे. अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना तरी मनात आणता येईल का? सांग. अशांना युद्धात मारावे आणि मग आपण राज्य सुखाचा उपभोग घ्यावा, ही गोष्ट अंतःकरणापासून मनात सुद्धा येत नाही. द्रोणाचार्यांसारख्याच मारावे तेव्हा आपण राज्यसुख भोगावे, अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राज्यसुख भोगणेच काय, पण याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदाधिक भोग मिळाले तरी आम्हाला ते द्रोणाचार्यांसारख्यांची हत्या करून नको आहेत. यापेक्षा भीक मागितलेली बरी, अथवा देशत्याग करून जावे किंवा गिरीकंदरांचा आश्रय करावा, पण त्यांच्यावर आता शस्त्र धरू नये. देवा, नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यांच्या रक्तात बुडालेले जे भोग कवटाळावयाचे आहेत ते मिळवून तरी काय करायचे? रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे सेवन तरी कसे करावे? याचकरिता तुझा हा युक्तिवाद मला पसंत नाही. त्यावेळी कृष्ण ऐक असे अर्जुन म्हणाला, परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते पटले नाही. हे जाणून अर्जुन कचरला. मग पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला, देव या माझ्या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत? बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे स्पष्ट करून बोललो, परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हासच ठाऊक. पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत. आता अशांचा वध करावा किंवा यांना सोडून येथून निघून जावे, या दोहोंपैकी काय करावे ते आम्हाला समजत नाही. आम्हाला काय करणे उचित आहे हे यावेळी विचार करून पाहिले तरी सुचत नाही, कारण या मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे. डोळ्यांवर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज लोपते, मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाहीशी होते. देवा, तसे मला झाले आहे, कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे. आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही. तरी श्रीकृष्णा, तू या संबंधांचा विचार करून पहा आणि कल्याणकारक काय आहे ते आम्हाला सांग, कारण आमचा सखा, आमचे सर्व काही तूच आहेस. तू आमचा गुरु, बंधू, पिता, तू आमची इष्टदेवता. संकट समयी नेहमी तूच आमचे रक्षण करणारा आहेस. शिष्याचा अव्हेर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही मुळी ज्याप्रमाणे येत नाही, किंवा समुद्र नद्यांचा त्याग करण्याचे विचार करीत नाही, त्याचप्रमाणे कृष्णा ऐक, मुलाला आई जर सोडून गेली तर ते मूल कसे जगेल? त्याप्रमाणे देवा, सर्वतोपरी तूच एक आम्हाला आहेस, आणि मागील आतापर्यंतचे माझे बोलणे जर तुला पटत नसेल, तर जे आम्हाला उचित असून धर्माला विरुद्ध नसेल ते पुरुषोत्तमा चटकन आता सांग. हे सर्व कूळ पाहून मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही. यावेळी सबंध पृथ्वी जरी हाती आली
किंबहुना इंद्रपदही जरी मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही. ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही, किंवा आयुष्य संपले असले म्हणजे औषधाने काही होत नाही, पण तेथे एका परमामृताचा ज्याप्रमाणे उपयोग होतो त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धीही उत्तेजन देऊ शकणार नाही. यावेळी कृपानिधी तुझीच कृपा माझ्यासाठी आधार आहे. जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला, पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विचार केला असता मला असे वाटते की ही मोहाची लहर नाही तर दुसरेच काही असावे. महामोहरूपी काळ सर्पाने त्याला ग्रासले असावे. मर्माचे स्थान जे हृदय कमल त्या ठिकाणी करुणारूपी भर सांज वेळेला ऐन दुपारी त्या महामोहरूपी काळ सर्पाने त्याला दंश केला, म्हणून या लहरी उतरतच नाहीत. त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपा कटाक्षानेच विषाची बाधा दूर करतो, तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला. तशा त्या व्याकुळ झालेल्या अर्जुना शेजारी श्रीकृष्ण गारुड्यासारखा शोभत होता. तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता लीलेने रक्षण करील. हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी सर्प चावला आहे असे मी म्हटले. ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता असे समजा. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला होता. म्हणून अत्यंत सावळा व कृपामृतरूप जीवनाने युक्त असा तो श्री गोपाळ रूपी महामेघ अर्जुनाकडे वळला. तेथे श्रीकृष्णरूपी मेघाच्या ठिकाणी सुदर्शनाचे तेज हीच जणू काही चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हाच गडगडाटाचा थाट होय. आता तो उदार श्रीकृष्ण मेघ कसा वर्षाव करील व त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल, हे पहा. ती कथा समाधान वृत्तीने ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. तो मग म्हणाला, राजा, अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणाला ते ऐक. तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काही झाले तरी यावेळी निश्चित लढणार नाही असे एकच वेळेस बोलला. मग स्तब्ध होऊन राहिला. त्या प्रसंगी त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला. मग आपल्या मनात म्हणाला, या प्रसंगी याने हे काय आरंभिले आहे. या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही. काय करावे. हा आता कशाने उमजेल, कशाने धीर धरील. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच्याचा ते कोणते आहे व ते कसे दूर करता येईल ह्याचा विचार करतो, किंवा रोग असाध्य पाहून ज्याप्रमाणे वैद्य निर्वाणीच्या अमृततुल्य दिव्य औषधाची ताबडतोब योजना करतो, त्याचप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करीत होते. तो श्रीकृष्णांनी हेतू मनात धरला. मग ते रागाने बोलावयास लागले. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते, किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते, ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने पुढे स्पष्ट होते, त्याप्रमाणे वर वर पाहता कठोर पण आत अति सुरस, परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे जे तू मध्येच आरंभिले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले. तू आपल्याला जाणता तर म्हणवितोस पण मूर्खपणा टाकीत नाहीस. बरं, तुला काही शिकवावे म्हटले तर तू नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतोस. जन्मांधाला वेड लागले म्हणजे ते जसे सैरावैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते. तू स्वतःला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवांकरिता शोक करू पाहतोस याचा आम्हाला वारंवार फारच विस्मय वाटतो. तर अर्जुना, मला सांग, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे का? ही विश्वाची रचना अनादी आहे असे म्हणतात, ते खोटे आहे का? तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते उगीचच आहे का? आता असे झाले की जन्म मृत्यू तू उत्पन्न केले आहेस का?
आणि तू मारशील तर हे मरतील का? तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस, तर सांग, हे काय चिरंजीव होणार आहेत का? किंवा तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे, अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल, तर ती होऊ देऊ नकोस. हे सगळे आपोआप होते व जाते, असा हा क्रम अनादी कालापासून असाच अव्याहत चालू आहे. तर मग तू शोक का करावास? सांग मला. पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही. मनात आणू नये ते तू आणतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस. हे बघ, जन्म व मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहोंचाही शोक करीत नाहीत. अर्जुना, मी तुला सांगतो ऐक. पहा, येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहोत ते आपण हल्ली आहोत असेच निरंतर राहू अथवा खात्रीने नाश पाहू, एवढी भ्रांती दूर झाली की वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. भ्रांतीला वश झाल्यामुळे जन्म व मृत्यू हे अनुभवास येतात. एरवी वास्तविक वस्तू म्हणजेच आत्मा जी आहे ती अविनाशीच आहे. जसे वाऱ्याने पाणी हलविले त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले, तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म आला असे म्हणता येईल. पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर म्हणजे सपाट झाले, तर आता कशाचा नाश झाला याचा विचार कर. आणखी असे पहा की शरीर तर एकच आहे, पण वयपरत्वे त्यास अनेक दशा प्राप्त होतात, हा प्रत्यक्ष पुरावा तू पहा. याच्या ठिकाणी पहिल्याने बालपण दिसते, मग तारुण्यात ते बालपण नाहीसे होते. पण शरीराच्या एक एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. त्याचप्रमाणे हे पहा, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात, असे जो जाणतो त्याला भ्रांतिजन्य दुःख कधीही होत नाही. असे न जाणण्याला इंद्रिय अधीनता हेच एक कारण आहे. ती इंद्रिये अंतःकरणावर आपला पगडा बसवितात म्हणून त्याला भ्रम होतो. इंद्रिये विषयांचे सेवन करतात त्यामुळे सुखदुःखे उत्पन्न होतात. ती मग आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात. ज्या शब्दादी विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, काही दुःख व काही थोडे सुखही दिसते, त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते. असे पहा की निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल, तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणात उत्पन्न होतात. मृदू आणि कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दुःखाला कारण होतात. असे पहा, भेसूर आणि सुरेख ही रूपे या विषयाची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्राद्वारे सुखदुःख उत्पन्न करतात. सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयांचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख आणि दुःख उत्पन्न करतात. त्याप्रमाणे कडू व गोड असा दोन प्रकाराचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे. पहा, जेव्हा मनुष्य इंद्रियांच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वतः सुखदुःखांच्या तडाख्यात सापडतो. पहा, या इंद्रियांचा हा स्वभावच असा आहे, त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड वाटत नाही. हे विषय आहेत तरी कसे? मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा केवळ भासमय असतो, तसे हे विषय क्षणभंगूर आहेत. याकरिता धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर. त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस. या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही त्याला सुखदुःख ही दोन्ही होत नाहीत आणि गर्भवासाची संगती त्याला कधीही घडत नाही. जो या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या तावडीत सापडत नाही, तो पार्था पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे. आता अर्जुना, तुला मी आणखी काही एक गोष्ट सांगतो, ती ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. या देह आदी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रूपाने आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात. दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिळून गेलेले असते, पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून ते वेगळे करतो, अथवा चतुर लोक अग्नीच्या सहाय्याने हिडकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात, किंवा बुद्धी चातुर्याने दही घुसळले असता
ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते, किंवा एकत्र झालेले भूस व धान्य उफणले असता धान्य जाग्यावर राहते व उडून गेलेले ते फोलकट, असे ज्याप्रमाणे समजून येते, त्याप्रमाणे विचार केला असता ज्याचा निराश होतो, जो मिथ्या ठरतो, असा प्रपंच ज्ञानी पुरुषांकडून सहजच टाकला जातो व मग ज्ञानी पुरुषांना खरोखर एकच तत्व म्हणजे ब्रह्म मात्र उरते. म्हणून ज्यांनी दोहोंमधील उपाधी व चैतन्य ह्यांमधील सार ओळखले, त्यांचा शरीर आदी अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो. सारासाराचा विचार केला असता त्यातील असारता ही भ्रांती आहे असे समज, आणि सार हे स्वभावतःच नित्य आहे असे जाण. हे तिन्ही लोक हा ज्याचा विस्तार आहे, त्याला नाम, वर्ण, आकार अशी काही चिन्हे किंवा लक्षणे नाहीत. जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्म मरणरहित आहे, त्याचा करू गेले तरी केव्हाही घात होत नाही. आणि शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे स्वभावतः नाशिवंत आहे. म्हणून अर्जुना, तू लढावेस हे योग्य आहे. तू देहाचा अभिमान धरून या शरीराकडेच दृष्टी देऊन मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव मरणारे असे म्हणत आहेस. तरी अर्जुना, तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्वतः विचार करून पाहशील तर तू मारणारा नाहीस आणि हे मारले जातील असेही नाही. ज्याप्रमाणे जे स्वप्नात पाहावे ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते, पण मग जागे होऊन पाहावे तो काही एक नसते. त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असे समज. तू व्यर्थ हिच्या भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्राने मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत नाही, किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो. किंवा ज्याप्रमाणे आकाश हे मठात मठाच्या आकाराचे झालेले दिसते, पण तो मठ मोडल्यावर ते आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने राहते. त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ स्वरूपाचा मुळीच नाश होत नाही. म्हणून तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस. ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि मग नवीन नेसावे, त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो. हा आत्मा अनादी, नित्यसिद्ध, शाश्वत असणारा, उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून याचा शस्त्रादिकांच्या योगाने घात होत नाही. हा आत्मा प्रळय काळाच्या पाण्याने बुडत नाही. हा अग्नीने जळणे संभवत नाही. येथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव चालत नाही. अर्जुना, हा नित्य, स्थिर, शाश्वत असून सर्व ठिकाणी नेहमी भरलेला असा आहे. अर्जुना, हा तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही. ध्यान तर त्याच्या भेटीसाठी उत्कंठित झालेले असते. हा मनाला नेहमी दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणारा आहे. अर्जुना, हा पुरुषोत्तम परमात्मा अनंत आहे. हा सत्वादी 3 गुणांनी रहित, आकाराच्या पलीकडचा, अनादी, विकार न पावणारा व सर्वव्यापी आहे. अर्जुना, असा हा आहे हे लक्षात घे. हे सकारात्मक आहे हे ओळख. मग तुझा सगळा हा शोक आपोआप नाहीसा होईल. अथवा हा असा आहे हे न जाणता तू हा नाशिवंतच आहे असे जरी मानलेस तरी अर्जुना, तुला शोक करणे उचित नाही. कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे, तसा उत्पत्ती, स्थिती व नाश यांचा क्रम अखंडच आहे. ते गंगाजल उगमस्थानी तुटत नाही. त्याची उत्पत्ती एकसारखी सुरूच असते व शेवटी समुद्रात तर एकसारखे मिळतच असते. आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वाहत राहिलेले दिसते, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती व लय ही तिन्ही नेहमी बरोबरच असतात असे समज. ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबविता येत नाही. म्हणून या सगळ्यांचा शोक करण्याचे येथे तुला कारण नाही. कारण मुळापासून स्वभावतः अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे. अथवा अर्जुना, हा जीवलोक जन्ममृत्यूच्या अधीन आहे असे पाहून जरी हे वरील म्हणणे तुझ्या मनाला येत नसेल, तरी पण त्यात तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण असे पहा की हे जन्ममृत्यू टाळता न येणारे आहेत. जे उत्पन्न होते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते. अर्जुना, रहाट गाडग्यासारखा असा हा क्रम अखंड चालतो. अथवा
उदय आणि अस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत जात असतात, त्याप्रमाणे जन्म मृत्यू हे जगात चुकविता येणारे नाहीत. महाप्रळयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही संहार होतो, म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाही. असे हे जर तुला पटत असेल, तर मग खेद का करीत आहेस? अर्जुना, तू शहाणा असून वेड्यासारखे का करतोस? या ठिकाणी अर्जुना, आणखीही एका तऱ्हेने विचार करता येईल. पुष्कळ बाजूंनी पाहिले तरी तुला दुःख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही. कारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्मल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला. ते जेथे नाश होऊन जातात, तेथे निसंशय वेगळे असत नाहीत. पहा, ते आपल्या मूळच्या अव्यक्त अवस्थेलाच येतात. आता मध्यंतरी जे निराळे व्यक्त रूप दिसते, ते निद्रिस्ताच्या स्वप्नाप्रमाणेच होय. त्या स्वप्नाप्रमाणेच सत्स्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. अथवा उदकाला वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटांच्या आकाराचे भासते, किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार येतो. त्याप्रमाणे ही सर्व आकारास आलेली सृष्टी मायेने केली, मायेमुळे भासमान झाली आहे, असे समज. ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो, त्याप्रमाणे जे मुळातच नाही, त्याकरिता तू का रडत बसला आहेस? निर्विकार असे जे चैतन्य, त्याच्याकडे तू लक्ष दे. ज्या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ संतांच्या ठिकाणी उत्पन्न होताच त्या संतांना विषय सोडून जातात. जे विरक्त आहेत ते त्या आत्म्याच्या लाभाकरिता वनवास स्वीकारतात. त्याच्यावर नजर ठेवून मोठे मोठे मुनी ब्रह्मचर्यादिक व्रतांचे आणि तपांचे आचरण करतात. कित्येक स्थिर अंतःकरणाचे लोक आत्म्याला निरखून पाहताच सर्व संसार विसरून जातात. कित्येक त्याच्या गुणांचे वर्णन करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होऊन अमर्याद व अखंड तन्मयता पावतात. कित्येक त्याचे स्वरूप वर्णन ऐकताच शांत होतात व त्यांची देहभावना सुटते. कित्येक त्याच्या अनुभवाने तद्रूपता पावतात. सर्व नद्या समुद्राला मिळतात, पण त्यात त्यांचा समावेश झाला नाही, म्हणून त्या परतल्या, असे ज्याप्रमाणे केव्हाही होत नाही, त्याप्रमाणे थोर थोर योग्यांच्या बुद्धी आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होताच तद्रूप होतात. पण एकदा ते तद्रूप झाले की विचार करून पुन्हा देह तादात्म्यावर येत नाहीत. जे सर्वत्र व सर्व देहात आहे व करू लागले तरी ज्याचा घात होत नाही, ते विश्वव्यापी एक चैतन्य तू लक्षात घे. हे सर्व जग आपल्या स्वभावाने उत्पन्न होत आहे व नाश पावत आहे. तर सांग, येथे तुला शोक करण्यासारखे काय आहे? परंतु हे अर्जुना, विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये हे मला समजत नाही. पण ह्याचा शोक करणे हे पुष्कळ प्रकारांनी वाईट आहे. तू अजून ह्याचा का विचार करीत नाहीस? हे काय मनात घेऊन बसला आहेस? ज्याच्या योगाने तरुण जावयाचे तो आपला धर्म तू विसरला आहेस. या कौरवांचे वाटेल ते झाले, अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला, अथवा यावेळी युगांत जरी झाला, तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही. असे असता विचार कर, कृपाळूपणा धरून तुला तरुण जाता येईल का? अर्जुना, तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले तरी तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही. अरे, दूध जरी गाईचे असले तरी ते पथ्यास घेऊ नये, असे वैद्यशास्त्राने सांगितले असताही आग्रहाने नवज्वरात दिलेच तर ते विषवत होते. त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते केले असता हिताचा नाश होतो. एवढ्याकरिता तू आता सावध हो. तू विनाकारण शोकाकुल का होतोस? ज्याचे आचरण केले असता केव्हाही दोष लागावयाचा नाही, त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे. ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता मुळीच अपाय पोहोचत नाही, किंवा दिव्याच्या आधाराने चालले असता ठेच लागत नाही, त्याप्रमाणे पार्था, स्वधर्माने वागले असता सर्व इच्छा सहजच पुऱ्या होतात. म्हणून हे पहा, तुम्हा क्षत्रियांना युद्धा वाचून दुसरे काही उचित नाही, हे लक्षात ठेव. मनात कपट न धरता माऱ्याला मारा करून आवेशाने लढावे. पण हे बोलणे असो, प्रत्यक्षच प्रसंग आला आहे, तेव्हा जास्त काय सांगावे? अर्जुना, सांप्रताचे युद्ध पहा. हे कार्य म्हणजे जणू काय तुमचे दैवच फळले आहे, अथवा सर्व धर्मांचा ठेवाच तुमच्या पुढे उघडा झालेला आहे. याला काय युद्ध म्हणावे? युद्धाच्या रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे.
अथवा मूर्तिमंत तुझा प्रतापच हा उगवला आहे, अथवा तुझ्या गुणावर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वर्ण्याला आली आहे. क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला असे हे युद्ध करावयास मिळते. ज्याप्रमाणे वाटेने सहज जात असता ठेच लागावी व काय लागले म्हणून पाहावे तो चिंतामणी आढळावा, अथवा जांभईन देण्यासाठी तोंड उघडले असता अकस्मात अमृत येऊन त्यात पडावे, त्याप्रमाणे हे धर्मयुद्ध अनायासे आलेले आहे असे समज. आता असा हा संग्राम टाकून नाही त्याचा शोक करीत बसलास तर आपण आपलाच घात केल्यासारखे होईल. आज जर तू या युद्धात शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवून ठेवलेले पुण्य व यश आपणच घालविल्यासारखे होईल. इतकेच नव्हे तर तुझी असलेली कीर्ती जाईल. सगळे जग तुला नावे ठेवील आणि महापातके तुला हुडकीत येऊन गाठतील. ज्याप्रमाणे पतिविरहित स्त्री सर्व प्रकारे अनादराला पात्र होते, त्याप्रमाणे स्वधर्म त्यागाने जीविताची तशी दशा होते. अथवा युद्धभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे चोहोबाजूंनी गिधाडे तोडतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात. म्हणून तू आपला धर्म टाकशील तर पापाला पात्र होशील आणि अपकीर्तीचा डाग कल्पांतापर्यंतही जाणार नाही. अपकीर्ती जोपर्यंत अंगाला शिवली नाही तोपर्यंतच शहाण्याने जगावे. आता सांग बरे, येथून कसे परत फिरावे? तू मत्सर टाकून व दयेने युक्त होऊन रणातून परत फिरशील खरा, पण तुझी ती स्थिती या सर्वांना पटणार नाही. म्हणून हे तुला चारी बाजूंनी घेरतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. त्या प्रसंगी अर्जुना, कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही. जरी कदाचित त्या प्राणसंकटातून तुझी कशीबशी सुटका झाली, तरी तसे ते जगणेही मरणाहून वाईटच. आणखीही अर्जुना, एका गोष्टीचा विचार तू करीत नाहीस. येथे तू मोठ्या उत्साहाने लढण्याकरिता म्हणून आलास आणि आता जर दया उत्पन्न झाल्यामुळे परत फिरलास, तर अर्जुना, तुझे ते करणे या दुष्ट वैरांच्या मनाला खरे वाटेल का? सांग मला. ते म्हणतील, हा पळाला रे पळाला, अर्जुन आम्हाला घाबरला, असा दोष तुझ्यावर राहिला तर ते चांगले आहे का? सांग मला. लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात, पण धनुर्धरा कीर्ती वाढवितात. ती तुला अनायासे संपूर्ण लाभी आहे. आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे, त्याप्रमाणे अनंत व उपमारहित अशी तुझी कीर्ती आहे. तिन्ही लोकात तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत. देशोदेशींचे राजे भाट बनून तुझी कीर्ती वाखाणतात. ती ऐकून यम आदिकांनाही धास्ती घडते. अशी तुझी थोरवी भरीव असून गंगेसारखी निर्मळ आहे. ती पाहून जगातील मी मी म्हणणारे वीर चकित होतात. तो तुझा अपूर्व पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे. ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत्त हत्तीला प्रळय काळ होतो, त्याप्रमाणे या कौरवांना तुझा धाक बसला आहे. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात, त्याप्रमाणे अर्जुना हे तुला नेहमी मानतात. जर तू न लढताच परत निघशील तर तुझा तो मोठेपणा नाहीसा होईल आणि मग तुला हीनपणा येईल. आणि तू जरी पळून जाऊ लागलास तरी हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत. तुला पकडून तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्याद निंदा करतील. मग त्यावेळी तुझे हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षा आज शौर्याने का लढू नये? यांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील. अथवा या समरांगणावर युद्ध करताना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला त्रासा वाचून प्राप्त होईल. एवढ्याकरिता अर्जुना, या गोष्टीचा विचार करीत बसू नकोस. आता हे धनुष्य घेऊन उठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर. पहा, या स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पापे नाहीशी होतात. मग हे युद्ध केल्याने पातक लागेल ही भ्रांती या ठिकाणी तुझ्या चित्तात कशी आली? अर्जुना, सांग, नावेने कोणी बुडेल का? किंवा चांगल्या वाटेने जाताना ठेच लागेल का? पण कदाचित नीट चालता येत नसेल तर तेही होईल. दूधच पण जर विषासह सेवन केले तरच त्याने मरण येईल. त्याचप्रमाणे फलाशेने स्वधर्मापासून दोष लागतो. म्हणून पार्था, सर्व प्रकारे फळ आशा सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर, म्हणजे तुला पाप मुळीच लागणार नाही. सुखाच्या वेळी संतोष मानू नये,
दुःखाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानी मनात धरू नये. या युद्धामध्ये जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहीसा होईल या पुढच्या गोष्टी अगोदरच चिंतित बसू नये. आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण तेच करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करावा. अशी मनाची तयारी होईल तर मग सहजच पाप घडणार नाही, म्हणून तू आता खुशाल लढावे. येतपर्यंत तुला हा ज्ञानमार्ग थोडक्यात सांगितला. आता निष्काम कर्म मार्ग निश्चित सांगतो, तो तू ऐक. अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही. ज्याप्रमाणे वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते, इतकेच नव्हे तर त्या शस्त्रांचा अंगाला स्पर्शही न होता विजयी होऊन राहता येते. त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते, त्या कर्मयोगात इहलोकातील भोगांचा नाश तर होत नाहीच आणि मोक्ष तर ठेवलेलाच आहे. कर्माच्या आधाराने वागावे, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूताची बाधा होत नाही, त्याप्रमाणे सुबुद्धी अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे हा उपाधीत असूनही उपाधी त्याला बाधू शकणार नाही. ज्या बुद्धीत पुण्य पाप आदी कर्मफलांचा प्रवेश होत नाही, जी सूक्ष्म व अतिनिश्चल झालेली असते व जिला 3 गुणांचा विटाळ नसतो, अर्जुना, ती बुद्धी पुण्याईच्या योगाने जर थोडीशी हृदयात प्रकट होईल तर संसाराचे सर्व भय नाहीसे होईल. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी पण ती मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणे या सद्बुद्धीला लहान म्हणता येत नाही. अर्जुना, विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात, कारण एकंदर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात पण परीस तसा मिळत नाही, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो, त्याचप्रमाणे परमात्मा हाच जिचे अंतिम ध्येय आहे, ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रा वाचून निखालस खरोखर अन्य गती नाही, त्याचप्रमाणे जिला ईश्वरा वाचून अन्य आश्रयस्थान नाही, तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे. या सद्बुद्धीहून अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धी होय. ती अनेक प्रकारे विकार पावते. जे अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहमी रममाण होतात. म्हणून पार्था, त्यांना स्वर्ग, संसार व नरक हे प्राप्त होतात, पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही. ते वेदवचनांची प्रमाणे देऊन बोलतात, केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, पण कर्मफलाचा लोभ धरतात. ते म्हणतात, मृत्यूलोकी जन्मावे, यज्ञादी कर्मे करावी आणि मनोहर अशा स्वर्ग सुखाचा उपभोग घ्यावा. या वाचून या लोकी दुसरे मुळीच सुख नाही, असे ते दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादन करतात. अर्जुना, ते पहा. केवळ सुख उपभोगांकडे नजर देऊन व फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्मे आचरतात. अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानाने विधीत यत्किंचितही चूक होऊ न देता व अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात. परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात, ती ही की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्याला विसरतात. ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लावून द्यावा, किंवा मिष्टान्नात जालिम विष घालावे, किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा, त्याप्रमाणे फळाचा अभिलाष धरून ते हातून घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवितात. मोठ्या आयासांनी पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी? पण पहा, सद्बुद्धी ज्यास प्राप्त नाही अशा त्या अज्ञानी लोकांनाही समजत नाही. काय करावे? ज्याप्रमाणे एखाद्या सुगरण स्त्रीने उत्तम पक्वान्ने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुख उपभोगांच्या आशेने हातचा धर्म दवडतात. म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करीत असते, हे लक्षात ठेव. तू असे निस्संशय समज की वेद हे सत्व रज व तम या 3 गुणांनी व्याप्त आहेत. म्हणून त्यापैकी उपनिषद आदी जे भाग आहेत ते सगळे सात्विक आहेत. आणि अर्जुना, केवळ स्वर्ग सूचक
अशा कर्मादिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत. म्हणून हे केवळ सुखदुःखाला कारण होणारे आहेत असे तू लक्षात ठेव व त्यांच्या ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर जाऊ देऊ नकोस. तू तिन्ही गुण टाकून दे. मी व माझे पण धरू नकोस, पण अंतःकरणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस. जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत, अनेक विधी निषेधांचे प्रकार सुचविले आहेत, तरी त्यांपैकी जेवढे काही आपल्याला हिताचे असेल तेवढेच घ्यावे. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच सगळे रस्ते दिसू लागतात, म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यांनी का जायचे सांग बरे मला. किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढे जरी पाणी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो. त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात, मग त्यात शाश्वत व जे इष्ट आहे त्याचेच ग्रहण करतात. म्हणून अर्जुना ऐक, याच दृष्टीने पाहिले तर हे स्वकर्मच याच वेळी तुला उचित आहे. आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला पटले की तू आपले विहित कर्म सोडू नकोस, परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेवू नये व निषिद्ध कर्म करण्याविषयीही प्रवृत्त होऊ देऊ नये. हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरावा. अर्जुना, तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफलाचा अभिलाष टाकून मग मन लावून विहित कर्मे करावीत. परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले तरी त्यात विशेष संतोष मानावा हेही नको. किंवा काही कारणामुळे ते आरंभिलेले कर्म जरी सिद्धीस न जाता तसे अर्धवट राहिले तरीही त्या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नये. हाती घेतलेले कर्म सिद्धीस गेले तर खरोखरच आपले कामच झाले, पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झाले असेच समज. कारण असे पहा, जेवढे म्हणून हातून कर्म होईल तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असेच समज. हे पहा, पूर्ण आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योग स्थिती म्हणजे निष्काम कर्मयोग. तिचीच ज्ञानी पुरुष प्रशंसा करतात. अर्जुना, यश अपयशामध्ये चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे असे समज. या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते. मनाचा संकल्प व बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो. पार्था, बुद्धियोगाचा निष्काम कर्माचरणाचा विचार करून तुलनेने पाहता सकाम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो. परंतु आरंभी तेच सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच पुढे या निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. कारण असे करता करता सकाम कर्मातून कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून राहिलेले जे शेष कर्म ती सहजच योग स्थिती होय. म्हणून बुद्धियोग हाच भक्कम पायावर उभारलेला आहे. त्यावर अर्जुना, तू आपले मन स्थिर कर व मनाने फलाशेचा त्याग कर. जे बुद्धियोगाचा आश्रय करतात तेच संसार सागराच्या पलीकडे जातात. त्यांचीच पाप व पुण्य या दोहोंच्याही बंधनातून सुटका होते. ते निष्काम कर्मयोगी कर्मे तर करतात, पण कर्मफलाला मनानेही शिवत नाहीत. म्हणून अर्जुना, जन्म मरणाच्या त्यांच्या येरझारा बंद पडतात. मग अर्जुना, ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक सर्व उपद्रव रहित म्हणून ब्रह्मानंदाने ओथंबलेले व कधीही न ढळणारे असे पद पावतात. अर्जुना, ज्या वेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा संचार होईल त्या वेळेला तू असा होशील. मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल व त्या योगाने तुझे मन सहजच निरीच्छ होईल. तेथे तशी तुझी स्थिती झाल्यावर आणखी पुढे काही समजून घ्यावे किंवा जे काही ज्ञान मागे मिळवले ते पुन्हा आठवावे हे सर्व अर्जुना केवळ जागचे जागी राहील. इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी चंचल होते ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल. मग केवळ समाधीच्या सुखात शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी ज्या वेळेला बुद्धी स्थिर होईल त्या वेळेला संपूर्ण निष्काम कर्मयोग तुझ्या हातात आला असे समज. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, हाच सर्व अभिप्राय मी आता विचारतो. हे करुणासागरा, तो तू सांग. मग श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने खुशाल विचार. या बोलण्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले,
देवा, स्थितप्रज्ञाला, ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे, त्याला काय म्हणतात व त्याला कसे ओळखावे हे मला सांग. आणि ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो, त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावे? तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारे वागतो, हे लक्ष्मीपती श्रीकृष्णा मला सांगावे. तेव्हा ऐश्वर्यादी 6 गुणांचे आश्रयस्थान व परब्रह्माचा अवतार असलेला जो श्रीकृष्ण, तो काय बोलता झाला ते ऐका. श्रीकृष्ण म्हणाला, मनात जी उत्कट विषयासक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते. जो सदा तृप्त असतो, ज्याचे अंतःकरण नेहमी आनंदाने भरलेले असते, परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या कामाच्या संगतीने विषयांमध्ये पतन होते, तो काम ज्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचे मन निरंतर आत्मसुखात निमग्न राहते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असे समज. कितीही दुःखे प्राप्त झाली तरी ज्याचे चित्त खिन्न होत नाही आणि जो सुखाच्या अभिलाषाने कधी अडकला जात नाही, अर्जुना, त्याच्या ठिकाणी स्वभावतःच काम क्रोध नसतात आणि त्याला भय हे केव्हाच माहीत नसते, असा तो परिपूर्ण होय. असा जो अमर्याद आहे व जो देह प्रपंचादी उपाधी सोडून भेदरहित झालेला असतो, तो स्थिर बुद्धी होय असे समज. परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देताना हा उत्तम, हा अधम असे ज्याप्रमाणे म्हणत नाही, त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र सारखा समबुद्धीने वागतो, ज्याचे ठिकाणी अशी अखंड समान व भूतमात्रांविषयी सदैता असते आणि कोणत्याही वेळी ज्याच्या चित्तात पालट म्हणून कसा तो नाही, काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणाऱ्या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही व वाईट गोष्ट झाल्यामुळे जो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही, याप्रमाणे जो हर्ष शोकरहित असतो व आत्मज्ञानाने संपन्न असतो, तो स्थिर बुद्धी होय असे तू जाण. किंवा ज्याप्रमाणे कासव खुशीत असताना आपले अवयव पसरते किंवा मनाला वाटल्यास आपल्या आपण आवरून घेते, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व ती तो जे म्हणेल ते करतात, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज. अर्जुना, आता आणखी एक नवलाईची गोष्ट सांगतो, ती ऐक. जे साधक निग्रहाने विषयांचा त्याग करतात, जे श्रोत्रादी इंद्रिये आवरतात पण जिभेला आळा घालीत नाहीत, त्यास हे विषय हजारो प्रकारांनी घेरून टाकतात. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची वरवरची पालवी खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार? ते झाड पाण्याच्या जोरावर आडव्या अंगाने ज्याप्रमाणे अधिक विस्तारते, त्याप्रमाणे रसनेंद्रियांच्या द्वाराने विषय वासना मनात पोचतात. ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय तुटतात, त्याप्रमाणे हा जिभेचा रस निग्रहाने तोडता येत नाही, कारण त्या वाचून जगणेच भावयाचे नाही. पण अर्जुना, जेव्हा साधक अपरोक्षानुभव घेऊन परब्रह्म होऊन जातो, तेव्हा त्याला अशाही रचनेचे सहज नियमन करता येते. ज्यावेळी ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो, त्यावेळी शरीराचे काम क्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिये आपले विषय विसरतात. एरवी अर्जुना, ही इंद्रिये साधनांना दाद देत नाहीत. जे ती इंद्रिये उच्छृंखल होऊ नयेत म्हणून ती स्वाधीन ठेवण्याकरिता खटपट करतात, जे आपल्यावर अभ्यासाचा पहारा ठेवतात, यमनियमांचे मनाला कुंपण घालतात व जे मनाला नेहमी मुठीत धरून असतात, त्या साधकांना देखील ही इंद्रिये अगदी कासावीस करून टाकतात. या इंद्रियांचा प्रताप हा असा आहे. ज्याप्रमाणे हडळ मांत्रिकाला चकविते, त्याप्रमाणे पहा, हे विषय रिद्धिसिद्धींच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियांच्या द्वारे साधकाच्या मनाला ग्रासून टाकतात. अशा पेचात मन सापडले म्हणजे ते मन अभ्यासाच्या कामी पंगू होऊन राहते. त्याचा अभ्यास जागचे जागी राहतो. इंद्रियांचा जोर हा असा आहे. म्हणून अर्जुना, सर्व विषयांवरील आसक्ती सोडून इंद्रियांचे जो सर्वस्वी दमन करतो, ज्याचे अंतःकरण विषय सुखाच्या लालसेने फसले जात नाही, तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे असे तू समज. तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो. त्याचप्रमाणे मला अंतःकरणात कधी विसरत नाही. एरवी एखाद्याने बाह्यतः विषयांचा त्याग केला, पण मनात जर काही विषय वासना असतील, तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच असे समज.
ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब घेतला तरी तो फार होतो आणि मग निस्संशय प्राणांची हानी करतो, त्याचप्रमाणे पहा, या विषयाचे नुसते सूक्ष्म संस्कार जरी मनात राहिले तरी ते संपूर्ण विचार मात्राचा घात करतात. अंतःकरणात विषयांची जर नुसती आठवण असेल तर संग टाकलेल्यासही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते व त्या विषयासक्तीमुळे विषयप्राप्तीची इच्छा प्रकट होते. जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिऱ्हाड अगोदरच ठेवलेले असते आणि जेथे क्रोध आला तेथे कार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच असे समज. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो, त्याप्रमाणे संमोहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृती नाश पावते. किंवा सूर्य मावळावयाच्या वेळेला रात्र सूर्य तेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते, त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्यांची दुर्दशा होते. मग सर्वत्र अज्ञानाचा केवळ अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते. अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. जसा जन्मांध पळापळीत सापडला म्हणजे निरुपायाने दीन होऊन सैरावैरा धावू लागतो, तसे अर्जुना बुद्धीला मग भ्रांती होते. अशा रीतीने स्मृतीला भ्रंश झाला म्हणजे मग बुद्धीची सर्व प्रकारे कुचंबणा होते. त्या प्रसंगी जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे सर्व समूळ नष्ट होते. प्राण निघून गेला असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची तशी स्थिती होते असे समज. म्हणून अर्जुना, लाकडाला ठेंगी लागली व ती एकदा का भडकली म्हणजे त्रिभुवनाला जाळण्याला ज्याप्रमाणे ती समर्थ होते, त्याप्रमाणे विषयांचे चिंतन मनातून चुकून अल्पही जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन शोधित येते. म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाकावे, मग राग द्वेष आपोआप नष्ट होतील. अर्जुना, आणखी एक गोष्ट ऐक. राग द्वेषांचा एकदा नाश झाल्यावर मग इंद्रिये विषयात जरी कदाचित रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाहीत. ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हातांनी स्पर्श करतो पण त्या संगदोषाने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त आत्मानंदात तल्लीन व कामक्रोधरहित झालेला असतो आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूपा वाचून दुसरे काहीच दिसत नाही, त्याला विषय कसले बाधतील आणि कसली बाधा करतील. जर पाणी पाण्यात बुडेल किंवा अग्नी आगीने पोळेल तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संगतीने लिप्त होईल. असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तू निसंशय समज. जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते तेथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो त्याला तहान भुकेची भीती कधीच नसते, त्याप्रमाणे अंतःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले आणि कुठले. त्यावेळी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते. ज्याप्रमाणे निवाऱ्याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. योगयुक्त होऊन राहण्याचा हा विचार ज्याच्या अंतःकरणात नाही त्याला शब्दादी विषय आपल्या पाशांनी जखडून टाकतात. अर्जुना, त्याची बुद्धी स्थिर तर केव्हाच होत नाही आणि तशी बुद्धी स्थिरतेची उत्कट इच्छाही त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. निश्चलत्वाची नुसती कल्पनाही जर त्याच्या मनाला शिवत नाही तर अर्जुना, त्याला शांतीचा लाभ कसा होणार. ज्याप्रमाणे पापी मनुष्याच्या ठिकाणी मोक्षाचा वास नसतो, त्याप्रमाणे जेथे शांतीचा ओलावा नाही तेथे सुख चुकून सुद्धा कधी पाय टाकीत नाही. विस्तवात घातलेले बी जर उगवेल तर शांतीहीन पुरुषाला सुखप्राप्ती होऊ शकेल. म्हणून मनाची चंचलता हेच दुःखाचे सार आहे. याकरिता इंद्रियांचा निग्रह करावा हे चांगले. ही इंद्रिये जे जे म्हणतील तेच जे पुरुष करतात, म्हणजेच इंद्रियांच्या नादाने जे वागतात ते विषय सागराच्या पलीकडे पैल तीरापर्यंत गेले असले तरी ते खरोखर गेले नाहीत असे समजावे. ज्याप्रमाणे नाव तीराला लागल्यावरही जर वादळात सापडली तर ज्या अपायाला ती चुकवून आली तोच अपाय तिला पुन्हा पोचतो, त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियांचे सहज लाड केले तर तो देखील पुन्हा संसार दुःखाने व्यापला जातो.
म्हणून आपल्याला आपली ही इंद्रिये जर आकळता येतील तर अर्जुना दुसरे काही त्याहून मोठे मिळवावयाचे नाहीच. ज्याप्रमाणे कासव प्रसन्न झाले असता आपले हातपाय इत्यादी अवयव पसरते किंवा मनात आल्यास आपोआप आत आखडून घेते, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज. आता आणखी एक पूर्णावस्थेला पोहोचलेल्या पुरुषाचे गूढ सहसा लक्षात न येणारे लक्षण तुला सांगतो, ते ऐक. सर्व मनुष्य ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेली अज्ञानी असतात त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले असते म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते आणि जीव ज्या ठिकाणी जागे म्हणजे विषय सुख अनुभवणारे असतात त्या ठिकाणी जो निजलेला म्हणजे विषय निवृत्त असतो तोच तो खरा निरुपाधी होय. अर्जुना, त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीश्वर आहे असे समज. अर्जुना, आणखी एका प्रकाराने त्याला ओळखता येईल. जशी समुद्रात निरंतर शांतता असते, जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून त्या समुद्राला मिळतात तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही व आपली मर्यादा थोडीही सोडित नाही. किंवा उन्हाळ्याच्या वेळी जरी सर्व नद्या आटून गेल्या, जरी त्यास एकही नदी मिळाली नाही तरी त्यावेळी अर्जुना समुद्र मुळीच कमी होत नाही. त्याप्रमाणे रिद्धी प्राप्त झाल्या असताही त्याचे मन हर्षाने उचंबळत नाही आणि त्या जर प्राप्त झाल्या नाहीत तर अधैर्याची त्याला बाधा होत नाही. सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा लागतो का? आणि दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधाराने कोंडून जाईल का? त्याप्रमाणे रिद्धी आल्या किंवा गेल्या याचे त्याला भानही नसते. तो अंतःकरणाने महासुखात निमग्न असतो. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ समजतो तो भिल्लांच्या पालांच्या खोपटात कसा काय रमेल? जो अमृताला नावे ठेवतो तो ज्याप्रमाणे कांजीला हात लावित नाही त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो रिद्धीचा भोग घेत नाही. अर्जुना, काय आश्चर्य आहे पहा. जेथे स्वर्ग सुखाची खिचगणती नाही तेथे पापड्या रिद्धी सिद्धींचा काय पाड. असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे तोच खरा स्थिरबुद्धी आहे असे तू जाण. तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून व अनुभवाच्या अंगाने जगद्रूप बनून जगात वावरतो. ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात ते अनायासे परब्रह्माला पोचतात. कारण की चिद्रूपी म्हणजेच ज्ञानरूपी मिळाल्यावर प्राण जातेवेळी होणारी व्याकुळता म्हणजे चित्ताची तळमळ ज्या ब्रह्मस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात लुडबुड करीत नाही तीच ही स्थिती श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनास सांगितली असे संजय म्हणाला. असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने असे मनात म्हटले की आता देवाच्या ह्या विचारसरणीने आमचेच आयते कार्य झाले. कारण की जेवढे कर्म म्हणून आहे तेवढे सर्व देवाने निषेधिले त्याज्य ठरविले तर मग माझे युद्ध करणे आयतेच थांबले. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला. यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो श्रीकृष्णाला चांगला प्रश्न करील. तो प्रसंग मोठा बहारीचा आहे. सर्व धर्माचे आगरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. सर्व ज्ञानांचा शिरोमणी जो श्रीकृष्ण तोच स्वतः जे निरूपण करील ती हकीकत निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल. अध्याय दुसरा समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.